अधिवेशनामध्ये ठाकरे आणि फडणवीसांची भेट झालेली होती। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे आता एकाच हॉटेलमध्ये आल्याची माहिती मिळतेय। भाजपचे आमदार योगेश सागर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश सागरजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। मुंबई उपनगरामधल्या सोफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकत्र आहेत, तुमची पहिली प्रतिक्रिया? आता हे एकत्रित आहे हे मीडियासाठी मोठी बातमी आहे, पण हा एक योगानुयोग पण असू शकतो। आणि एकत्रित आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आले त्याची राजकीय बातमी ह्या वातावरणात परवाच्या विधान परिषदेमधील मुख्यमंत्री महोदयांचा निश्चितपणे सांगणं आणि त्याला उद्धवजींनी प्रतिक्रिया देणं, हे सगळ्या अशा संदर्भामध्ये बघितलं तर आपण राजकीय गणित लावू शकता। पण मला असं वाटतंय की शिवसेना एका बाजूला राज ठाकरेंबरोबर स्टेज शेअर करून ज्या विषयावर आता महाराष्ट्राचा विषय गांभीर्याने गरम झालेला आहे, हॉट इश्यू झालाय, त्या इश्यू नंतर अशा पद्धतीने शिवसेना उभाटाची नेते आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात भेटतील म्हणजे डाव्या हात एका बाजूला आणि उजवा हात एका बाजूला, हा राजकारण आता तरी या परिस्थितीमध्ये कितपत शक्य मला माहित नाहीये। हा एक योगायोग असू शकतो। मुख्यमंत्री मोदी ज्या हॉटेलला गेले तिकडे आदित्यजी असणं किंवा आदित्यजी असेल तिकडे मुख्यमंत्रीजी जाणं, हा एक योगायोग असेल। आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की आता काही राजकीय गणित असेल। गेल्या काही वर्षांमधलं राजकीय परिस्थिती आणि राजकीय वातावरण पाहिलं तर राजकारणामध्ये कधी काय होईल याचा अंदाज बांधणं पूर्णपणे कठीण होऊन बसलेलं आहे। मात्र योगेश सागरजी, जर नवीन काही समीकरणं जुळली तर भाजप याला स्वीकारेल? आता हे नवीन समीकरणाचा अंदाज घेऊन आज स्वीकारणं नाही स्वीकारणं हा फार घाईचा होणार आहे। मला असं वाटतंय की आता जिथपर्यंत दोन्ही पेक्षाच्या वरिष्ठ शीर्षस्थ नेतृत्वाने येऊन याच्या संदर्भात सांगितलं नाही तिथपर्यंत याला कोइन्सिडन्सच योगायोगच म्हणावं लागेल। नक्कीच, धन्यवाद योगेश सागरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी। तर सोफिटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि